वेलकम टू वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट्स आहे आजच्या तारखेमधल्या आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। टेट परीक्षेचा निकाल जो आहे त्या संदर्भात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट आहे टेट परीक्षेच्या निकालाची। तर सद्यस्थितीमध्ये बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जे आहे कालच्या तारखेमध्ये तुम्ही बघितलं असेल की आयुक्त महोदय जे आहेत अनुराधा ओक मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे आहे टेट परीक्षा 2025 चा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे सर्व अभियोगधारकांना ही आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 5-6 दिवसांमध्ये जो आहे हा निकाल तुम्हाला अधिकृत वेबसाईट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची त्याच्यावर तुम्हाला हा निकाल जो आहे तो पाहायला मिळणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांना जास्तीत जास्त म्हणजे कितीतरी दिवसांपासून अभियोगधारक जे आहेत ते वाट बघतायत टेट परीक्षेच्या निकालाची आणि या निकालाला थोडा उशीर झाला यावर्षी कारण की मागच्या कंपॅरिझन मध्ये 2022 मध्ये जर बघितलं आपण तो 2022 मध्ये खूप लवकर जो आहे निकाल घोषित करण्यात आला होता। 21 दिवसाच्या आतमध्ये निकाल घोषित केला गेला आणि आता जर बघितलं आपण तर जवळपास 50 दिवसाच्या आसपास जे आहे दिवस होऊन गेलेले आहे तरी सुद्धा निकाल जो आहे आतापर्यंतही घोषित झालेला नाहीये। अभियोगधारक जे आहेत जास्तीत जास्त दिवसांपासून वाट बघतायत की निकाल नेमका जो आहे कोणत्या तारखेला लागणार आहे। अगोदर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर लिस्ट जी आहे फायनलाइज करणे, फायनलाइज केल्यानंतर तिला रिव्हेरीफाय केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे लिस्ट दिली। नंतर अपील विद्यार्थ्यांचा निकाल त्याच्यामुळे रिझल्ट जो आहे थोडा डिले झाला। नंतर परत एकदा जो आहे जे विद्यार्थी ज्यांनी टीटी फ्रॉडमध्ये किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींशी निगडीत काही मुद्दे होते त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी परत एकदा लिस्ट जी आहे ती IBPS कडे पाठवली आहे आणि IBPS आता फायनली लिस्ट जी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे पाठवणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे लिस्ट आल्यानंतर अपील विद्यार्थ्यांचा निकाल सोबत टीटी स्कॅम मध्ये किंवा बाकीचे गैरप्रकारामध्ये काही विद्यार्थी असतील ते आणि जर काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवायचा असला ज्यांचा रिझल्ट आतापर्यंत घोषित झाला नाही त्यांचा निकाल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे घोषित केला जाणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जे आहे टेट एक्झाम 2025 चा निकाल जो आहे तुम्हाला येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये जो आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता निकालाला जास्त विलंब होणार नाही। आतापर्यंत ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी निकालाच्या संदर्भात होत्या पण इथून समोर कोणत्याही प्रकारची अडकाठी किंवा कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी नाहीये। त्याच्यामुळे लवकरच निकाल जो आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने जे आहे जाहीर होताना दिसणार आहे। तर ही होती पहिली निकाला संदर्भात अपडेट। दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ती आहे संच मान्यतेच्या संदर्भात। तुम्ही बघितलं असेल संच मान्यता जी आहे ती किती महत्त्वाची आहे आणि शिक्षकांची रिक्त पदसंख्या जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जर नवीन संच मान्यतेचं जर धोरण बघितलं आणि त्याच्यामध्ये जर शिक्षकांची रिक्त पदसंख्या बघितली विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमागे तर ते प्रमाण खूप भयानक आहे। उदाहरणार्थ समजा हा चार्ट आहे संच मान्यतेचे जे नवीन निकष आहे किंवा नवीन धोरण आहे त्याच्यानुसार किती विद्यार्थी संख्या असेल तर त्यानुसार किती शिक्षकांची पदसंख्या जी आहे मंजूर करण्यात आलेली आहे त्या संदर्भातचा हा चार्ट आहे। तुम्ही हा चार्ट बघू शकता। टेलिग्रामला तुम्हाला मी हा चार्ट देतो, तुम्ही व्यवस्थित स्टडी करा आणि नंतर बघा की किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक किंवा किती विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक किती विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक दिलेले आहेत नवीन संच मान्यता धोरणानुसार। आता जर समजा तुम्हाला माहिती आहे संच मान्यता संदर्भात एक याचिका जी आहे कोर्टामध्ये आहे तिच्यावर निकाल जो आहे फायनली आता सद्यस्थितीमध्ये सोमवारच्या आसपास जो आहे हा निकाल येणार आहे। निकाल कशा संदर्भात आहे तर ही जी याचिका आहे ही संच मान्यता नवीन धोरण रद्द व्हावं त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी त्या संदर्भात ही याचिका आहे। त्या याचिकेचा निकाल जर समजा चांगला आला तर त्यावेळेस संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये दुरुस्ती होऊ शकते। नवीन धोरणामध्ये जर दुरुस्ती झाली तर तुम्हाला ही जी पदसंख्या दिसते तुम्हाला चार्टमध्ये तर ती पदसंख्या किंवा ते जे निकष आहे ते सर्व बदलणार। निकष जर बदलले तर उदाहरणार्थ ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे त्यावेळेस शिक्षकांची पदसंख्या अतिरिक्त होताना दिसणार नाही म्हणजे जास्तीत जास्त शिक्षक अतिरिक्त होणार नाही आणि ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहेत उलट त्या ठिकाणी आपल्याला काही शिक्षकांची रिक्त पद जी आहेत दिसणार आहेत। म्हणजे संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये जर काही बदल झाला किंवा दुरुस्ती झाली तर त्यावेळेस त्याचा फायदा जो आहे शिक्षकांची रिक्त पदसंख्या वाढण्यासाठी होणार आहे। जर शिक्षकांची रिक्त पदसंख्या वाढली तर त्यावेळेस साहजिकच ही जी पदसंख्या आहे ही टेट क्रमांक 3 नंतर म्हणजे टेट एक्झाम 2025 जी पार पडलेली आहे त्यानंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्यासाठी ही पदसंख्या येऊ शकते। त्याच्यामुळे सगळ्यात जास्त किंवा सर्वच अभियोगधारकांचं लक्ष लागलेलं आहे आता
कोर्टाच्या निकालाकडे, नेमका कोर्टाचा निकाल काय येतो आणि कोर्ट जे आहे या संदर्भात काय निर्णय घेणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला येणाऱ्या सोमवारपर्यंत जे आहे कळून जाणार आहे. कोर्टानं जर समजा निकाल जो आहे संच मान्यता धोरण रद्द व्हावं किंवा दुरुस्ती व्हावी त्या संदर्भात दिला तर त्यावेळेस मात्र संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये बदल केले जातील, जे बदल जे आहे खूप आवश्यक आहे. बदल केले गेले तर शिक्षकांची साहजिकच रिक्त पदसंख्या वाढेल आणि शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. त्याच्यामुळे हा सरळ किंवा हा साहजिकच जो आहे खूप मोठा फायदा होणार आहे शिक्षक भरती 2025 साठी. ही होती दुसरी महत्त्वाची अपडेट. तिसरी जी अपडेट आहे ती आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलचे जे कामकाज आहे ते यावर्षी जे आहे सुरू होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती. तर बघा, पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे मी तुम्हाला अगोदर काही व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर जवळपास 15-20 दिवस किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये जो आहे पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होतं. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सद्यस्थितीमध्ये रेडी ठेवायचे आहे, कारण की निकाल जो आहे आता येणाऱ्या काही 5-6 दिवसांमध्ये घोषित झाल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल. त्याच्यामुळे तुम्हाला जर डॉक्युमेंट नसतील तर त्यावेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते पवित्र पोर्टलवर. आता तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील, समजा उदाहरणार्थ 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन DED BEd किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील किंवा TET सर्टिफिकेट्स असतील, मार्कशीट असतील, या सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे किंवा आरक्षणासंदर्भातचं डॉक्युमेंट्स असेल किंवा इतर कोणतेही एखादं डॉक्युमेंट जे आहे तर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे. तुम्हाला पवित्र पोर्टलवर माहिती फिलअप करावी लागते, माहिती भरावी लागते, स्वतःची प्रोफाईल तयार करावी लागते, ती पूर्ण माहिती जी आहे ती अपडेट करावी लागते. जे डॉक्युमेंट्स तुम्ही जी माहिती नमूद केलेली आहे त्या संदर्भाचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजिनल लागतात. कोणत्याही प्रकारचं डुप्लिकेट किंवा कोणत्याही प्रकारचं छायांकित प्रत जे आहे त्यासाठी लागत नाही, म्हणजे झेरॉक्स चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच तिथे अपलोड करावे लागतं. त्याच्यामुळे डॉक्युमेंट सद्यस्थितीमध्ये काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि आता बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी TET परीक्षा दिलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा TET, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक संभ्रम आहे की त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET दिलेली आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परत एकदा TET परीक्षा पास करायची का महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. तर त्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला माहित नसेल पण शासनाचा एक GR आहे, त्या GR नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET ही इक्विव्हॅलंट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा TET सोबत. म्हणजे तुम्ही दोन्ही परीक्षांपैकी कोणती तरी एक परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. एक तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET उत्तीर्ण करा किंवा एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा TET उत्तीर्ण करा. दोन्हीपैकी कोणती ना कोणती एक उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची TET परीक्षा पास करायची आवश्यकता नाही. पण मात्र ज्या विद्यार्थ्यांनी TET परीक्षा पास केलेली नाही तर तुम्हाला TET परीक्षा पास करून घ्या, जेणेकरून वर्ग 1 ते 8 साठी सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता आला TET परीक्षेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आलेले नाहीयेत. तर बघा, तुम्हाला TET परीक्षेचे जे प्रमाणपत्र आहे लवकरच तुम्हाला मिळतील. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्या अगोदर तुम्हाला तुमचे प्रमाणपत्रे मिळून जातील, एवढं खरं आहे. आता सद्यस्थितीमध्ये जे आहे प्रिंटिंगला जे आहे प्रमाणपत्र गेलेले आहे. प्रमाणपत्रांची प्रिंटिंग झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीचे जे सर्टिफिकेट्स आहे, म्हणजे तुम्ही आता ऑनलाईन तुमच्याजवळ प्रत असेल रिझल्टची, पण आता तुम्हाला जे ऑफलाईन सर्टिफिकेट किंवा मार्कशीट मिळणार आहे तर ती तुम्हाला जिल्ह्याचे जे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत यांच्याकडे मिळतात, जिथे तुम्ही परीक्षा दिलेली आहे तिथे. तर तुम्हाला काय करायचं, जेव्हा प्रसिद्धीपत्रक येईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून, त्याच्यामध्ये नमूद केलेलं असेल की तुम्ही तुमचे प्रमाणपत्र जे आहे हस्तगत करायचे आहे, तर त्यावेळेस तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. तिथे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तिथून जे प्रमाणपत्र घ्यायचे आहेत, प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट दाखवावे लागतात. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ होते तर ते डॉक्युमेंट दाखवून तुम्ही तुमची ओळख पटवून जे आहे तुम्ही तुमचे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट्स हस्तगत करू शकता. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या आणि या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती हवी होती किंवा तुम्हाला माहिती असणं आवश्यक होतं. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.